मंडळी पुण्यामध्ये पण अशी जागा आहे हे मला खरंच माहिती नव्हतं. असं वाटलं कोणत्या तर गुफामध्ये आहे आणि कुठं तर सर्वाईव्ह करालोय, कुठं तर असं केवमध्ये अडकलोय. सो मे होप हिअर दिस. ओके, सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आताच्या घडीला मी निघालो आहे हडशी मंदिराच्या दिशेने. राईड आपली सुरूच आहे. मस्त निसर्ग बघू शकता तुम्ही, कसलं भन्नाट दिसायलंय. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत एक शांत, सुंदर आणि दिव्य अशी हडशी मंदिराची सफर. तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो चला लवकरात लवकर सुरू करूयात आजचा ब्लॉग. सो मंडळी, तुम्ही जर इथे येतात तर तुम्हाला पेडल बोट आणि ड्राईव्ह बोट दिसेल. ही पेडल बोट एक 20 मिनिटाची, इथं एक 100 रुपये घेतात प्रति व्यक्ती. आणि ड्राईव्ह बोटचं पण तसंच आहे, एक राईडला 100 रुपये आहे. इथं लाईफ जॅकेट असं सगळं लावले. मला वाटतं आता सध्या टायमिंग नाही आहे ह्यांचा, हे सायंकाळीच्या टाईमला लागतं काही. आणि आता ऊन पण आहे. हे किती वाजता राहते? सकाळी 9 ते 6. म्हणजे आता चालू आहे. हो. बघा, बघू शकतात मंडळी, ते ड्राईव्ह बोट आहे आणि हे सगळे पेडल बोट्स आहेत. ओके, तर मंडळी आपण आता निघालो मंदिराकडे. रस्ता अगदी मस्त आहे, आजूबाजूला निसर्गाचे अप्रतिम दृश्य दिसत आहेत आणि वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न आहे. आणि हो, जसा जसा मी मंदिराजवळ जातोय तशी मनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. काही वेळातच आपण मंदिरात पोहोचेल आणि तिथलं सौंदर्य आणि शांतता तर मी तुम्हाला दाखवेल. सो आता आपण जाऊयात. सो मंडळी, आता मी निघतोय सत्य साईबाबा आणि शिर्डी साईबाबा यांची मूर्ती बघायला. आणि हे पण गोष्ट मला सांगायचंय की मंदिर जे आहे एक 2 मजल्याचं आहे. वरच्या मजल्यावरती देवता विठ्ठल रुक्मिणी, ते खालच्या मजल्यावरती सत्य साईबाबा आणि शिर्डी साईबाबा यांची मूर्ती आहे. मंडळी, हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, बघू शकता. तर मंडळी, जसं आपण आत येतो तसं लगेच लक्षात येतं की हे एक सामान्य संग्रहालयासारखं नाही आहे. इथला संपूर्ण इंटेरियर एक केव थीमवर बनवला आहे. मंडळी बघू शकतात, असं वाटलं कोणत्या तर गुफामध्ये आहे आणि कुठं तर सर्वाईव्ह करालोय, कुठं तर असं केवमध्ये अडकलोय. सो मे होप हिअर दिस.
अशी जागा आहे हे मला खरंच माहिती नव्हतं. आणि आता तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि इतकं विशाल आहे. रस्त्यात सुंदर लाइटिंग, विशाल शिल्प आणि विविध संतांचे कथा दाखवल्या आहेत. मित्रांनो, इथं एकूण 1200 पेक्षा जास्त मूर्ती आहेत आणि प्रत्येक मूर्ती इतक्या कौशल्याने बनवलेली आहे की नजर हटतच नाही. सो मंडळी, आता आपण आलोय ॲडव्हेंचर पार्कला, जिथं हडशीमध्ये आहे. आणि आपण आलोय हडशे टेम्पलच्या बाजूला. सो आपलं हडशे टेम्पल एक्सप्लोर करून झाले आणि आपण आता आलोय ॲडव्हेंचर पार्कला. सो बघूया. ओके, सो मंडळी, आजचा व्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. मला तर लय मजा आली, लय छान छान गोष्टी एक्सप्लोर केल्या. मेन गोष्ट, आता 1 मिनिट, गोष्ट अशी आहे की ॲडव्हेंचर पार्कला गेलो होतो, पण जस्ट लगेचच आलो आपण. तुम्हाला जी रेट्स दाखवायची होती ती रेट दाखवली. आम्हाला पण करायचे होते राईड्स, पण शेवटी लंच ब्रेक पडला आणि आपल्याला वापस निघायचे पुण्याला. आणि ह्यांचा लंच ब्रेक अजून 1-2 तासाचा एक्सटेंड होणार होता. म्हणलं आता ऑलरेडी सगळं एक्सप्लोर केलं, आता 2 तास कुठं वेळ काढायचा, कुठं काय करायचं, त्याच्यामुळे म्हणलं आता स्टॉप करूत. सो मंडळी, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, करताना सबस्क्राईब करा, शेअर करा लवकरात लवकर. आणि मेन गोष्ट, आज हडशी टेम्पल एक्सप्लोर केलं, खूप छान होतं. खूप पीस, मेडिटेशन आणि भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, भरपूर गोष्टी नवीन नवीन बघितल्या. आणि असं दुसऱ्या कुठेतरी टी व्हीवर बघण्यापेक्षा किंवा ही बघण्यापेक्षा प्रत्यक्षात समोर बघून, आणि तुम्ही तर असतातच माझ्यासोबत, मी जिथं असतो तुम्हाला तर काय ना काहीतरी दाखवतो, पण माझ्या वेळी. ओके, सो माझी जी पद्धत आहे बघण्याची, बोलण्याची काय आहे ती मी माझ्या पद्धतीनं दाखवलं. सो आजचा व्लॉग आपण एंड करूयात. भेटूयात आपण असंच एक चांगल्याशा छानशा व्लॉगमध्ये. ओके, सो आता बाय, टेक केअर, भेटूयात आपण.